सोमवारी सकाळी बातमी आली. नाशिक विधान परिषद निवडणुकीचा धक्कादायक निकाल. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव. खरं तर भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत अशा सगळ्याच नेत्यांनी गोकुळ गीतेंना निवडणुकीतून माघार घ्यायला लावली होती. पण तरीही शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष गोकुळ गीतेंनी 109 मतांनी दारुण पराभव केला. गीते यांना 357 तर दराड यांना 248 मतं पडली. यामुळे नाशिक विधान परिषदेचा हा निकाल धक्कादायक ठरला. भाजपचे बंडखोर गोकुळ गीते निवडणुकीत जिंकल्यानं हा शिंदेच्या शिवसेनेबाबत मोठा विश्वासघात झालाय. केसानं गळा कापण्यात आलाय अशा प्रतिक्रिया शिंदेच्या नेत्यांकडून येत आहेत. पण गोकुळ गीतेंनी निवडणुकीतून माघार घेतलेली असताना दराडे यांचा गेम कसा झाला त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं सांगण्यात आलं. स्वतः गीतेंनी आपण प्रचार थांबवला आहे असं माध्यमांच्या समोर सांगितलं. पण 22 जूनला निवडणुकीच्या निकाला दिवशी धक्कादायक ट्विस्ट आला. गोकुळ गीते मतमोजणीच्या केंद्रावर दाखल झाले. मी निवडणुकीतून माघार घेतली नव्हती आणि मला विजयाचा 100% विश्वास आहे असा दावा करत गीतेंनी घुमजाव केला. गोकुळ गीतेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, या मतदारसंघातल्या मतदारांचा 31 मे पासून मी उद्रेक बघितलाय. त्यामुळे मला खात्री आहे या मतदारसंघातल्या मतदारांनी मला 100% मतदान केलंय. मी माझा प्रचार थांबवल्याचं म्हणलं होतं. मी माझा व्यक्तिगत प्रचार केला नव्हता, पण कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला. आता निवडणूक खूप पुढे गेली. माझ्या कार्यकर्त्यांनी जी प्रचार यंत्रणा राबवली त्यामुळे मला विश्वास आहे की मी निवडून येईन. मी माघार घेतलेली नाही असं गीतेंनी सांगितलं. गीतेंच्या दाव्यामुळे नाशिकचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिंदेच्या सेनेचे नेते नरेंद्र दराडे यांचं टेन्शन वाढलं. दरम्यान गोकुळ गीतेंना छुपं मतदान होईल असा संशय पहिल्या दिवसापासूनच व्यक्त केला जात होता. ग्रामीण भागातली मतं आणि शहरातली महायुतीची काही मतं आपल्या पारड्यात पडतील असा विश्वास गीते समर्थकांकडून व्यक्त केला जात होता. 18 जुलैला नाशिक विधान परिषदेसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत एकूण 99.84% मतदान झालं. एकूण 619 मतदारांपैकी 618 मतदारांनी मतदान केलं. त्यामुळे विजयासाठी 310 इतक्या मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पण मतमोजणी दरम्यान 13 मतं अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण 605 मतं वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. गोकुळ गीते यांनी तब्बल 357 मतं मिळवत विजयाचा टप्पा सहज पार केला. तर महायुतीच्या नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मतं मिळवता आली. मुख्य म्हणजे गोकुळ गीतेंनी 303 हा विजयाचा आकडा पहिल्याच फेरीत गाठल्यामुळे नरेंद्र दराडे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. मतमोजणी वेळी सुद्धा गीते आणि दराडे समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे हे प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रात आत उपस्थित होते. किशोर दराडे हे स्वतः नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार. त्यामुळे गोकुळ गीतेंनी यावर आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कुठल्याही विद्यमान लोकप्रतिनिधीला मतमोजणी केंद्रात प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे आमदार किशोर दराडे यांनी तात्काळ मतमोजणी केंद्राच्या बाहेर जावं अशी मागणी गीतेंनी केली. यावेळी दोन्ही बाजूचे गट एकमेकांसमोर आले आणि मतदान केंद्रावर राडा झाला. पण नंतर दोन्ही बाजूंना शांत करत मतमोजणीला सुरुवात झाली आणि निकालात नरेंद्र दराडेंना धक्का बसला. मुळात गोकुळ गीतेंच्या विजयाची पेरणी झाली होती ती गीते बंधूंच्या बंडामुळे. नाशिकची ही जागा भाजपला मिळावी म्हणून भाजपने बराच जोर लावला. पण एकनाथ शिंदेंनी आपली ताकद वापरली आणि जागा शिंदेच्या शिवसेनेकडे राहिली. इथून विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली. नरेंद्र दराडे स्टँडिंग आमदार, त्यांचे बंधू किशोर दराडे शिक्षक मतदारसंघाचे आमदार. त्यामुळे गणेश गीते आणि गोकुळ गीते या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले. अर्ज भरायच्या अगदी शेवटच्या दिवशीपर्यंत गीते बंधूंनी अर्ज माघारी घेतले नाहीत. याला कारणीभूत होत्या दोन गोष्टी. पहिलं म्हणजे गीते बंधूंची महत्वाकांक्षा. दराडे कुटुंबात आधीचे आमदार आहे. विधानसभा निवडणुकीला गणेश गीते यांना पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे आता आमदारकी आपल्या घरात पाहिजे असा गीते बंधूंचा आग्रह होता. दुसरी गोष्ट म्हणजे गीते विरुद्ध दराडे हा संघर्ष. गणेश गीतेंनी गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपामुळे माघार घेतली असली तरी गोकुळ गीते माघार न घेण्यावर ठाम होते. त्यांनी माध्यमांच्या समोर येऊन दावा केला की दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी एका नगरसेवकाशी बोलताना आपला बाप काढला, यांच्या बापालाही माघार द्यावी लागेल असं स्टेटमेंट केलं. तर किशोर दराडेंनी आपलं वय काढलं. जर विनंती केली असती तर माघार घेतली असती, पण मगरुरी दाखवली म्हणून माघार घेणार नाही
असं म्हणत गोकुळ गीते यांनी अर्ज माघारी घेतला नाही. पण तरीही महायुतीच्या नेत्यांनी, खास करून शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला. दादा भुसे, गिरीश महाजन यांच्या मदतीने त्यांनी गोकुळ गीते यांच्याशी संवाद सुरू ठेवला आणि 11 जूनला झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते माघार घेत असल्याचं सांगितलं. तर गोकुळ गीतेंनी आपण प्रचार थांबवत आहोत असं जाहीरपणे सांगितलं. त्यांनी प्रचारासाठी फिरणं बंद केलं. तर महायुतीने आपल्या नगरसेवकांना ठाण्यात हलवलं. ऐन मतदानाच्या दिवशी मतदार नाशिकमध्ये आले. त्यामुळे नरेंद्र दराडे निवडून येतील असा विश्वास महायुतीला आणि खास करून शिंदेच्या शिवसेनेला होता. पण तरीही गेम कसा झाला तर पहिलं कारण ठरलं भाजपची तीव्र नाराजी. ही जागा काहीही करून भाजपला हवी होती. लोकसभा आणि विधानसभेला भाजपने नाशिकच्या जागांवर प्रचंड जोर लावला. पण शिंदेंनी आपल्याला हव्या असलेल्या जागा सोडल्या नाहीत. महापालिका निवडणुकीत सुद्धा हाच पॅटर्न दिसून आला आणि अर्थातच पालकमंत्री पदावरून सुद्धा चुरस रंगली. नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा बघता प्रत्येक पक्षाला सत्तेत वाटा हवा आहे. त्यामुळे ही संधी भाजपला सोडायची नव्हती. पण शिंदेंनी पुन्हा जागा आपल्याकडे ठेवली आणि पुन्हा नरेंद्र दराडे यांनाच उमेदवारी दिली. दराडे भेटत नाहीत, काम करत नाहीत, त्यांना सत्ता त्यांच्या कुटुंबाकडेच ठेवायचे असे अनेक मुद्दे दराडे यांच्या विरोधात होते. त्यामुळेच भाजपच्या 3 बंडखोरांनी अर्ज भरले. यातल्या दोघांची नाराजी मिटवण्यात यश आलं. पण गोकुळ गीते यांनी असंतोषाला वाट करून दिली आणि भाजपनेच निकालातून आपली नाराजी दाखवून दिली अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे. जरी भाजपचे वरिष्ठ नेते आमच्यासाठी हा निकाल धक्कादायक असल्याचं सांगत असले तरी ग्राउंडवरच्या भाजपच्या मतदारांनीच करेक्ट कार्यक्रम केल्याचं बोललं जातंय. दराडेंचा गेम होण्याचं दुसरं कारण ठरलं मवियाने साधलेला डाव. मवियाच्या जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाकडे गेली. पण ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवार दिला नाही. संजय राऊत स्वतः नाशिकमध्ये गेले. आदित्य ठाकरे यांचाही दौरा झाला. 2 नेत्यांनी फॉर्म नेऊन सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला नाही आणि मवियाने शिंदेच्या विरोधात भाजपला छुपी ताकद दिल्याची चर्चा झाली. जर भाजपने उमेदवार दिला असता तर ठाकरे उमेदवार देणार होते. पण भाजपची नाराजी ओळखून ठाकरेंनी भाजपच्या बंडखोराला बळ दिलं आणि मवियाच्या 3ही पक्षांचं मतदान गोकुळ गीतेंकडे फिरलं अशी चर्चा आहे. संजय राऊत यांनी तर उघडपणे आम्ही गोकुळ गीतेंना मतदान केलं असं सांगितलं. त्यात दराडे यांच्यावर छगन भुजबळ यांची नाराजी होती. दराडे यांनी विधानसभेला भुजबळांच्या विरोधात काम केल्याची चर्चा झाली होती. त्यामुळेच विधान परिषदेला भुजबळ कार्यक्रम करणार अशी चर्चा झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 107 मतदार असल्यानं हा फॅक्टर मोठा होता. वरिष्ठ पातळीवर जरी बोलणं झालं असलं, राष्ट्रवादीने दराडेंच्या मागे ताकद उभी करू असं सांगितलं असलं तरी ग्राउंडवर मात्र शाळा झाल्याचं बोललं जातंय. सगळ्यात मोठा विषय हा गीते बंधूंच्या ताकदीचा होता. आर्थिक ताकदीने गीते बंधू भक्कम आहेत. गणेश गीतेंनी ऑन रेकॉर्ड आपली संपत्ती 100 कोटी दाखवली होती. सर्वपक्षीय संबंध आणि गोकुळ गीते यांचा बाजार समितीवर आणि मायक्रो मॅनेजमेंटवर असलेला होल्ड या बंधूंची मुख्य ताकद. यातूनच या दोघांनी प्रचार न करताही शब्दाच्या जोरावर गणित लावलं आणि दराडे यांचा गेम झाला. आता गोकुळ गीते यांचे समर्थक गणेश गीते यांचा याच्याशी संबंध नाही, ते भाजपचे नेते आहेत, त्यांनी माघार घेतली होती असं सांगितलं असलं तरी गणेश गीते फॅक्टर मोठा ठरल्याची चर्चा आहे. तर माघारीचे स्पष्ट संकेत न देणं, मनी आणि मसल पॉवर आणि अर्थातच अदृश्य शक्ती गोकुळ गीतेंच्या मागे उभी राहिली आणि नरेंद्र दराडेंना नाशिकमध्ये पराभव पाहावा लागला. तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र दराडेंचा हा गेम कसा काय झाला? हा गेम नेमका कुणी केला? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.